नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि एकच विनंती करतो की तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचं चिन्ह आहे, बेल आयकॉन तेही प्रेस करा. मित्रांनो, तुम्ही ऐकताय सुरेश वैद्य यांची आकांत ही कादंबरी आणि आज भाग 11. करतार सिंगने अभिमन्यूला सायन नाक्यावर सोडलं तेव्हा रात्रीचे 8 वाजून गेले होते. बशीर माहीमला राहत होता. बशीरनं दिलेला पत्ता अगदी अप टू डेट होता, पण सायनहून माहीमला नेमकी कुठली बस जाते ह्याची कल्पना नसल्यामुळे अभिमन्यूनं सरळ टॅक्सी करण्याचा निर्णय घेतला. वास्तविक टॅक्सीला 15-20 रुपये घालवायचं त्याच्या अगदी जीवावर आलं होतं, पण सावित्रीबाईंना आता चांगलाच ताप चढला होता. मोठ्या कष्टानं त्या एक एक पाऊल टाकत होत्या. अशा परिस्थितीत बसनं जाऊन बशीरचा पत्ता शोधत फिरण्यापेक्षा टॅक्सीनं जाणं त्याला जास्त सोयीस्कर वाटत होतं. टॅक्सी ड्रायव्हरला पत्ता सांगताच त्याने अचूकपणे त्यांना बशीरच्या बिल्डिंगसमोर आणून सोडलं होतं. मुंबईची काहीच माहिती नसलेल्या अभिमन्यूला त्या टॅक्सीला 25 रुपये गेल्याचं दुःख झालं नव्हतं. टॅक्सी ड्रायव्हरमुळेच फारशी यातायात न करता बशीरचा पत्ता एवढ्या सहजपणे सापडला हे त्यांनी मनोमन मान्य केलं होतं. बशीरचा फ्लॅट असलेली बिल्डिंग 5 माळ्यांची होती. बशीरचा फ्लॅट 4थ्या माळ्यावर होता. लिफ्ट होती, पण रात्रीचे 8 वाजून गेल्यामुळे ती बंद होती. आईला एवढे 4 जिने चढवून नेण्यापेक्षा प्रथम आपण एकट्यानं जाऊन बशीरची भेट घ्यावी, आपल्याबरोबर आई, बहीण आणि भाऊ आहेत हे त्याला सांगावं आणि मग तो म्हणाला तर त्यांना वर न्यावं असा विचार करून अभिमन्यूनं त्या सगळ्यांना खाली थांबवलं आणि एकटाच वरती गेला. 4थ्या मजल्यावर पोहोचल्यावर त्यांनी पुन्हा एकदा आपल्या जवळ असलेला बशीरचा पत्ता बघून फ्लॅटच्या नंबरची खात्री करून घेतली. फ्लॅटच्या दारावरची बेल दाबताना त्याची छाती धडधडत होती. क्षणभरानं दरवाजा उघडला. दारात साधारण 40 वयाचा गोरा गुगुबी चेहरा असलेला, चेहऱ्यावरनं काहीसा रंगेल वाटणारा गृहस्थ उभा होता. त्याच्या अंगावर नाईट गाऊन होता. मेहंदीनं रंगवलेले केस विस्कटले होते. डोळे काहीसे लालसर दिसत होते. कपाळावर आठ्या घालत त्याने अभिमन्यूकडे बघितलं आणि मग काहीशा कडवट स्वरात विचारलं, किस्से मिलना है? बशीरच्या जागी त्या माणसाला बघून अभिमन्यू काहीसा गोंधळला होता. बशीर साहेबांचा फ्लॅट हाच आहे ना? बशीर साहेब ते दुबईवाले? हो तेच. अभिमन्यूच्या जीवात जीव आला. निदान हा गृहस्थ बशीरला ओळखत तरी होता. तुम्ही त्यांचे दोस्त तर नाही? समोरचा माणूस मराठी आहे हे लक्षात येताच त्या गृहस्थानं मराठीत विचारलं. हो हो मीच, माझं नाव अभिमन्यू. समोरच्या गृहस्थाच्या कपाळावरच्या आठ्या आता नाहीशा झाल्या होत्या. आपल्या विस्कटलेल्या केसांवरनं हात फिरवत तो म्हणाला, लगभग 15 दिवस पहिले तुम्हाला पत्र भेजलं होतं ना. तुमच्या पत्राची वाट पाहिली, पण तुमच्याकडनं कसलाच जबाब नाही आला. तेव्हा त्याला वाटलं एक तर तुम्हाला पत्र नाही मिळाला, नाही तर तुमचा इकडे यायचा विचार नाही. पण अहो, बशीरचं पत्र मला कालच मिळालं. कल मिळाला? चाला ये टपाल खाता म्हणजे जोकची. त्या गृहस्थाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत अभिमन्यूनं काहीशा उतावळ्या स्वरात विचारलं, पण बशीर आहे कुठे? बशीर वो तो आजच 5च्या प्लेननं दुबईला चला गया. दुबईला गेला? अभिमन्यूच्या पायाखालची एकदम जमीन सरकल्यासारखी झाली. 4 बजे तक तुमची वाट बघत होता. प्लेन का एक तिकीट भी बुक किया था तुम्हारे वास्ते. अरे चा. अभिमन्यूनं एक दीर्घ निश्वास सोडला आणि मग विचारलं, आणि हा फ्लॅट? हा फ्लॅट 2 सालासाठी त्यांनी मला किराये पर दिलाय. 50,000 रुपये डिपॉझिट और 2,000 रुपये भाडा. हे ऐकलं आणि अभिमन्यूच्या हातापायातलं सगळं त्राणच नाहीसं झाल्यासारखं झालं. अगदी थोडक्यात त्याची आणि बशीरची चुकामुक झाली होती. जर ट्रेननं आला असता तर कदाचित ऐन वेळेला तो बशीरला गाठू शकला असता, पण आता अभिमन्यूचं डोकं एकदम सुन्न झाल्यासारखं झालं होतं. या एवढ्या मोठ्या मुंबईत एकट्या बशीरचाच काय तो त्याला आधार होता.
त्याच आशेवर तो आईला, बहिणीला, भावाला घेऊन इथपर्यंत आला होता. त्याच्या फ्लॅटवर आपल्याला आसरा मिळेल याची त्याला पूर्ण खात्री होती. आता आईला, विशाखाला ठेवायचं कुठे, राहायचं कुठे, त्याला काही सुचेनासं झालं होतं. परत गावाला जाणंही शक्य नव्हतं. तिकडे जाऊनही हे प्रश्न सुटणार नव्हते. अभिमन्यूच्या चेहऱ्यावरचे ते हताश भाव बघून तो गृहस्थ काहीशा सहानुभूतीच्या स्वरात म्हणाला, बशीर साहेब, तुमची लय वाट बघत होता. लय लेट केला तुम्ही. आज दोपहर तक भी आ जाते ना, तो भी तुमची त्याच्याशी भेट घडली असती. अभिमन्यूनं स्वतःला सावरलं. मग काहीतरी बोलायचं म्हणून विचारलं, तुमची बशीरशी कशी काय ओळख? माझी. तो गृहस्थ काहीसा हसून म्हणाला, माझी इथं एक प्रायव्हेट एम्प्लॉयर एजन्सी आहे. अरब देशांमध्ये त्यांना पाहिजे असलेले कामगार, टेक्निशियन मैच सप्लाय करता. और इसी सिलसिले में बशीर संगट माझी ओळख झाली होती. बशीर म्हणजे एकदम रॉयल माणूस, जबानचा पक्का. बशीर खरोखर रॉयल आहे, शब्दाचा पक्का आहे. 4 वाजेपर्यंत त्यांनी आपली वाट बघितली, पण आपणच कर्मदरिद्री आहोत. बशीर भेटला असता तर सगळेच प्रश्न कसे चुटकीसरशी सुटले असते. आपल्या नोकरीचा, आई विशाखा गोविंदाचा राहण्याचा, आईच्या औषध पाण्याचा. पण आपलं नशीबच जणू फिरल्यासारखं झालंय. आपण एकटे असतो तर काही प्रश्न नसता, कुठेही फुटपाथवर कडेला पडलो असतो. पण आता अभिमन्यूचं डोकं भिरभिरल्यासारखं झालं होतं. काय करावं काही सुचत नव्हतं. काय बात काय? समोरचा गृहस्थ त्याच्याकडे बघत राहिला. आप परेशान दिखते बहुत. हो, बशीर माझा फार जवळचा मित्र आहे. त्याचं पत्र मिळताच मी माझ्या परिवारासकट इथे आलो. आता इथे न राहायला माझ्याकडे जागा आहे ना नोकरी आहे. ओळखीचं सुद्धा या मुंबईत दुसरं कोणी नाही आहे. समोरचा माणूस आपल्याला काहीतरी मदत करेल या आशेनं अभिमन्यूनं आपली खरी परिस्थिती सांगितली. अरे बंबई में सब कुछ मिलता है, बस ये 2 चीज़ें नहीं मिलती, रहने का घर और नौकरी. कोरडी सहानुभूती दाखवत तो गृहस्थ म्हणाला, तुम्ही लय मिस्टेक केली. कन्फर्म केल्याबिगर फॅमिलीला संकट आणायलाच नको पाहिजे होतं. हो ना, ते चुकलंच हो माझं. त्याचवेळी आतून कोणातरी स्त्रीचा नशेनं अडखळल्यासारखा आवाज आला. क्या है डार्लिंग, जल्दी करो ना. ये डार्लिंग अभी आता मैं. मान वळवून तो गृहस्थ म्हणाला आणि मग पुन्हा अभिमन्यूकडे वळून त्याच्या हातात एक कार्ड देत म्हणाला, तुम्ही उद्या इस पते पर मला भेटा. बशीर के दोस्त के नाते शायद मैं आपके कुछ मदत कर सकूं. आणि अभिमन्यूला आभार मानायची संधीसुद्धा न देता त्यांनी झटकन दार बंद करून टाकलं. त्या दारासारखंच आपल्या नशिबाचं दारही बंद झाल्यासारखं अभिमन्यूला वाटलं. त्याची अवस्था इतकी दयनीय झाली होती की जिने उतरताना त्याला कठड्याचा आधार घ्यायला लागत होता. बाहेर आता पावसाची हलकीशी रिमझिम चालू झाली होती. हाताला चटके बसावेत इतपत सावित्रीबाईंचं अंग तापलं होतं. हुडहुडी भरल्यासारखं त्यांचं शरीर थरथरत होतं. हलक्या आवाजात त्या कणतही होत्या. अभिमन्यू सगळ्यांना घेऊन त्याच इमारतीच्या पार्किंग प्लेसमध्ये उभा राहून पाऊस थांबण्याची वाट बघत होता. त्याचवेळी इमारतीचा चौकीदार काठी आपटत त्यांच्याजवळ येत ओरडला, अरे तुम लोग इधर काय को खड़ा है? पाऊस थांबायची वाट बघतोय हो. अभिमन्यू नम्र स्वरात म्हणाला, चलो चलो बाहर निकलो, चलो आपण को गेट बंद करने का अभी. चौकीदार साहेब, माझी आई आजारी आहे. पावसात भिजली तर तिची तब्येत आणखीन बिघडेल. आणखीन थोडा वेळ आम्ही थांबतो. पाऊस थांबला की लगेच निघतोच ना. अभिमन्यू चौकीदाराला विनवणी करत म्हणाला, नहीं वो अपने को कुछ मालूम नहीं. इधर के साहब लोग ने तुम लोगों को इधर देखा तो अपनी नौकरी जाएंगी. चलो चलो निकलो यहाँ से, चलो. चौकीदारानं काठीनं गोविंदाला बाहेर ढकललं सुद्धा. अभिमन्यूच्या अंगाचा संताप झाला होता, पण त्याचवेळी आपल्या अगतिकपणाची त्याला जाणीव झाली होती. काही न बोलता त्याने आपल्या अंगातला शर्ट काढला, आईच्या अंगाभोवती लपेटला. विशाखानंही आपल्या साडीचा पदर आईभोवती लपेटून तिला आपल्या जवळ घेतलं आणि मग ते इमारतीच्या गेटमधनं बाहेर पडले.
पावसाची रिमझिम अजूनही चालूच होती. फुटपाथच्या कडेनं दुकानाच्या छपरांचा आडोसा घेत घेत ते चालले होते. सावित्रीबाईंना पावसापासून वाचवण्याच्या प्रयत्नात ते तिघेही भिजून चिंब झाले होते. सावित्रीबाईसुद्धा निम्म्या अधिक भिजल्या होत्या. त्यांचं शरीर तर आता कमालीचं थरथर कापायला लागलं होतं. केवळ विशाखानं त्यांना आधार दिला होता म्हणूनच त्या एक एक पाऊल मोठ्या कष्टानं उचलत होत्या, नाहीतर त्या केव्हाच खाली कोसळल्या असत्या. अभिमन्यूचं डोकं एकदम सुन्न झालं होतं. समोर रस्ता दिसत होता म्हणून तो चालत होता, पण आपण कुठे आणि कशाकरता चाललोय हे त्याचं त्यालाच माहिती नव्हतं. आणि तो चालत होता म्हणून त्याच्याबरोबर ते तिघेही चालत होते. त्या क्षणी अभिमन्यूला हे तिघेही आपल्यावर किती अवलंबून आहेत याची तीव्रतेनं जाणीव झाली होती आणि त्या जाणीवेनं तो जास्त खचल्यासारखा झाला होता. पावसाचा जोर आता आणखीन वाढला होता. तो आडवा तिडवा कोसळायला लागला होता. दुकानांचा आडोसा सुद्धा त्यांचं संरक्षण करायला आता असमर्थ ठरला होता. सावित्रीबाईंची अवस्था फार दयनीय झाली होती. अभि आता मला नाही चालवत आहे रे, असं म्हणत त्या मटकन खालीच बसल्या. त्यांच्या डोळ्यांवर गुंगी आल्यासारखी दिसत होती. पापण्या अर्धवट मिटल्या होत्या. आईला अशा अवस्थेत आणखीन पुढे चालवण्यात अर्थ नाही हे अभिमन्यूच्या लक्षात आलं. आणि तसंही कुठे ठरलेल्या ठिकाणी पोहोचायची त्यांना घाई नव्हतीच ना. जवळपास एखादा चांगला आडोसा पाहून आईला विश्रांती घेऊ द्यावी, आपल्यालाही तेव्हा विचार करायला वेळ मिळेल, असा विचार करून अभिमन्यूनं इकडं तिकडं बघितलं. रस्त्याच्या पलीकडे एक 4 मजली हॉटेलची इमारत होती. त्यावरची हॉटेल बसेरा ही निऑन साईनच्या ट्यूबमधली अक्षरं पावसात चमकत होती. हॉटेलच्या भव्य प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूला 2 फूट उंचीचे सिमेंटचे चौथरे होते आणि त्यावर सिमेंटचंच लांब रुंद छत होतं. पावसाची झड तिथपर्यंत पोचत नव्हती. अभिमन्यूनं क्षणभर विचार केला. मग एका बाजूने त्यांनी आणि दुसऱ्या बाजूनं विशाखानं आधार दिला आणि ते सावित्रीबाईंना घेऊन समोरच्या हॉटेलच्या चौथऱ्यावर आले. सावित्रीबाईंना भिंतीच्या आधारानं बसवून ते तिघेही मग भिंतीला टेकून उभे राहिले. हॉटेलचं भव्य प्रवेशद्वार शिशवी लाकडाचं होतं. त्यावर सुरेख नक्षीकाम केलं होतं. हॉटेलची ती भव्य इमारत, तिची एकूण रचना बघता तिथे राहण्याचीही सोय असावी हे अभिमन्यूच्या लक्षात आलं. अर्थात त्या हॉटेलात खोलीबिली घ्यायचा विचारही त्याच्या मनात आला नाही, कारण अशा हॉटेलमधल्या खोल्यांचं भाडं काय असतं याची त्याला साधारण कल्पना होती. दिवसाला 1000-1500 रुपये भाडं, आणि सध्याच्या परिस्थितीत ते त्याला मुळीच परवडणारं नव्हतं. तिथे येऊन उभे राहिलं. त्यांना 5-7 मिनिटं झाली असतील नसतील, तोच अचानक कुठून तरी उगवावा तसा हॉटेलचा चौकीदार त्यांच्यासमोर दत्त म्हणून उभा राहिला. क्या आहे रे? चौकीदारानं विचारलं. नाही, कुछ नाही. या मुंबईत साधं उभं राहायलाही कोणी जागा देत नसेल तर आपला निभाव इथे कसा लागणार ह्याचा तो विचार करत होता. अरे कुछ नहीं, तो इधर काय को खड़ा है तू? देखो भाई साहब, मेरी माँ बीमार है और बारिश हो रही है, इसलिए थोड़ी देर के लिए यहाँ रुके हैं हम. नहीं वो सब ठीक है भाई, मगर तुम्हारा यहाँ रुकना मुनासिब नहीं है. मगाच्या चौकीदाराच्या मानानं हा चौकीदार बराच सौम्य दिसत होता. तो त्याच्या अंगावर खेकसला नव्हता किंवा त्यांनी चलो चलो करून हाकललं नव्हतं. क्यों हमारा रुकना यहाँ मुनासिब क्यों नहीं है? देखो, पहली बात तो ये है कि मालिक ने अगर तुम लोगों को यहाँ देख लिया तो तुम लोगों को वो निकाल देगा ही, साथ में मुझे भी डांट खानी पड़ेगी. वैसे मैं डांट खा भी लेता, लेकिन क्या? चौकीदारानं एकदा विशाखाकडे बघितलं. पावसात भिजल्यामुळे विशाखाची साडी, ब्लाऊज अंगाला घट्ट चिकटून बसला होता. त्यामुळे तिच्या शरीराचे अवयव स्पष्टपणे नजरेत भरत होते. भिजलेल्या केसांच्या 2-3 बटा चेहऱ्यावर उघडून आल्या होत्या, त्यामुळे ती जास्त आकर्षक वाटत होती. अरे यार, अब मैं तुम्हें कैसे समजाऊं? चौकीदार हलक्या आवाजात अभिमन्यूला म्हणाला. देखो, तुम लोग शरीफ घर के दिखते हो,
और शायद बम्बई में नए नए आए लगते हो, इसलिए बताता हूँ। ये हॉटेल है ना, ये शरीफ लोगों के लिए नहीं है। मी समजलो नाही हो. अभिमन्यूनं काहीसं गोंधळून चौकीदाराकडे बघितलं. देखो बताता हूँ. चौकीदार आवाज आणखीन खाली आणत म्हणाला, यहाँ आने वाले लोग हैं ना, वो लोग पैसे वाले होते मगर शरीफ नहीं होते. ये बहन है ना तुम्हारी? हो. तो फौरन इसे यहाँ से निकल पड़ो लेकर. लेकिन अरे भाई, मैं तुम्हारे भले के लिए कह रहा हूँ. नज़र तुम्हारे बहन पर पड़ी ना तो तुम्हारे सामने मुसीबत खड़ी हो सकती है. चौकीदार बोलत असताना अचानक हॉटेलच्या प्रवेशद्वारातनं एक तरुणी बाहेर पडली. इकडे तिकडे बघत ओरडली, अरे चौकीदार. हाजी मेम साहब. चौकीदार तत्परतेनं पुढं होत नम्रपणे म्हणाला, अरे टॅक्सी लेके आओ ना. ती तरुणी म्हणाली, अभिलाता. असं म्हणत अभिमन्यूला तिथेच सोडत चौकीदार रस्त्याकडे धावला. त्या तरुणीच्या आवाजानं अभिमन्यूचं लक्षही तिच्याकडे वेधलं गेलं होतं. त्या तरुणीच्या अंगावर सलवार कुडता होता. आपले खांद्यापर्यंत कापलेले केस तिने मोकळे सोडले होते. चेहरा मेकअपनं रंगला होता आणि खांद्याला भली मोठी पर्स लटकत होती. त्या तरुणीकडे बघताना नकळत अभिमन्यूला आतल्या आत कुठेतरी जाणवत होतं की हिला आपण कुठेतरी पाहिलंय. पण सध्याची आपली अवस्था आणि त्या तरुणीचा एकंदर रुबाब बघता पुढे होऊन तिला काही विचारायचं धाडस त्याला होत नव्हतं. अभिमन्यू तिच्याकडे असं टक लावून बघत असताना अचानक त्या तरुणीची नजर त्याच्यावर पडली. क्षणभर तिच्या चेहऱ्यावर प्रथम अविश्वासाचे आणि मग आश्चर्याचे भाव उमटले. काही क्षण ती तशीच त्याच्याकडे बघत उभी राहिली आणि मग अचानक त्याच्या जवळ येत ती आश्चर्यानं उद्गारली, अरे अभिमन्यू तू? अभिमन्यू एकदम दचकला. क्षणभर तो तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला आणि मग एकदम त्याला स्ट्राईक झालं की अरे हिनीच तर विशाखाला मेहताच्या तावडीतून सोडवण्यासाठी आपल्याला मदत केली होती. ओळख पडताच नकळतपणे तो उद्गारला, तुम्ही आणि इथे? अरे मी तुला तेच विचारतेय, तू इथे कसा? आणि तुझ्याबरोबर हे कोण कोण आहेत? ही माझी आई आहे, बहीण आहे आणि धाकटा भाऊ आहे. अरे पण हे काय? आईंना काय झालंय? बरं नाही आहे तिला, ताप आहे तिच्या अंगात, त्यात पावसात भिजली. हो गॉड. आणि तू नुसता बघत राहिलास? काय मारण्याचा विचार आहे का? नाही तसं नाही, पण त्याचवेळी चौकीदार टॅक्सी घेऊन आला. मी आम सब टॅक्सी लाई. पर्समधनं 10 रुपयांची नोट काढून चौकीदाराच्या हातावर ठेवत ती अभिमन्यूला म्हणाली, चल चल चल, आईंना उचल, टॅक्सीत ठेव. अहो पण व्हॉट नॉनसेन्स. आता पण कसला करतोयस? चल लवकर कर. अरे किती टेम्परेचर आहे त्यांच्या अंगात, हाताला चटके बसतायत अक्षरशः. सावित्रीबाईंच्या हाताला स्पर्श करत ती तरुणी म्हणाली. अभिमन्यूनं मग आपल्या मनातले प्रश्न तात्पुरते बाजूला ठेवले. चौकीदाराच्या मदतीनं त्यांनी सावित्रीबाईंना उचललं, टॅक्सीच्या मागच्या सीटवर झोपवलं. त्यांच्या शेजारी ती स्वतः आणि विशाखा बसली. ड्रायव्हरजवळ अभिमन्यू आणि गोविंदा बसला. ड्रायव्हर, दादर का साई क्लिनिक मालूम है? टॅक्सी ड्रायव्हरला उद्देशून तिने विचारलं. वो प्लाझा का सामने वाला? ड्रायव्हरनं विचारलं. हां वही, चलो जल्दी करो. आणि टॅक्सी तुफान वेगानं दादरच्या दिशेनं धावायला लागली. अभिमन्यूचा अजूनही जे काही घडतोय त्याच्यावर विश्वास बसत नव्हता. हे सगळं त्याला एखाद्या स्वप्नासारखं वाटत होतं. 10 मिनिटांपूर्वी त्याची अवस्था कसलाही आधार नसल्यासारखी, रस्त्यावरच्या भिकाऱ्यासारखी झाली होती आणि आत्ता टॅक्सीत बसून तो आईला उपचारांसाठी दवाखान्यात घेऊन चालला होता. त्या क्षणी त्याच्या मदतीला धावणारी ती तरुणी त्याला एखाद्या देवदूतासारखी वाटली होती. जणू तिच्या रूपानं परमेश्वरच त्याच्या मदतीला आला होता. तिचं नाव गाव त्याला अजूनही समजलं नव्हतं. ती कोण आहे, काय करते हेही त्याला माहिती नव्हतं. पण त्याचवेळी चौकीदाराचे शब्द त्याच्या कानात घुमत होते की यह हॉटेल शरीफ लोगों के लिए नहीं है. यहाँ आने वाले लोग पैसे वाले होते हैं मगर शरीफ नहीं होते. आणि ही तरुणी त्याच हॉटेलातनं बाहेर पडली होती. याचा अर्थ ही कोणीतरी. पण मनात आलेला विचार त्यांनी तात्काळ बाजूला केला.
ती कोणीही असली तरी ह्या क्षणी ती त्याची उपकार करती होती. या क्षणीच नाही तर यापूर्वीही तिने त्याच्यावर प्रचंड उपकार केले होते आणि आपल्या या उपकारकर्तीबद्दल मनात कसलंही किलमिश आणणं त्याला कृतघ्नपणाचं वाटत होतं. अभिमन्यूला सकाळी जाग आली तेव्हा बाहेर चांगलंच उजाडलं होतं. खिडकीतून येणारी उन्हाची कोवळी किरणं घरभर पसरली होती. अभिमन्यू उठून क्षणभर तसाच बिछाण्यावर बसून राहिला. रात्री डॉक्टर मिसेस मोडकनी सावित्रीबाईंची पूर्ण तपासणी करून त्यांना 1-2 इंजेक्शन्स दिली होती, काही गोळ्या दिल्या होत्या. अर्ध्या पाऊण तासात सावित्रीबाईंचा ताप उतरला होता. दवाखान्यातनं बाहेर पडताच पुन्हा टॅक्सी करून त्या तरुणीनं त्या सगळ्यांना आपल्या घरी आणलं होतं. तिचा फ्लॅट छोटासाच होता, 1 रूम किचनचा, पण तो मोठ्या कलात्मक पद्धतीने तिने सजवला होता. आईला विशाखाला घेऊन कुठे राहायचं हा काल रात्री पडलेला प्रश्न न बोलता तिने सोडवला होता आणि त्यासाठी तिला काही सांगावं बोलावंही लागलं नव्हतं. अभिमन्यूनं पलीकडे झोपलेल्या सावित्रीबाईंच्याकडे बघितलं. त्या अगदी शांत झोपल्या होत्या. कालच्या दगदगीच्या तापाच्या त्यांच्या चेहऱ्यावर अस्पष्ट दिसत असल्या तरी कालच्यापेक्षा त्यांची अवस्था आत्ता खूप चांगली दिसत होती. विशाखा आणि गोविंदा तर कधीच उठले होते. अभिमन्यू उठला, बाथरूममध्ये जाऊन तोंड वगैरे धुतलं. तोवर चहा आणि बिस्किटांचा ट्रे घेऊन ती तरुणी बाहेर आली. चहा घेता घेता ती अभिमन्यूला म्हणाली, हे बघ आईंची तू आता अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टर मोडक फार चांगली डॉक्टर आहे. फक्त 4-8 दिवस आईंना त्यांची ट्रीटमेंट चालू ठेवायला हवी. खरंच तुमचे हे उपकार. पण अभिमन्यूचं बोलणं मध्येच तोडत ती म्हणाली, आणि हे कालपासनं मला आहोजाहो काय करतोयस तू? आहोजाहो ऐकायची माझी सवय कधीच मोडली आहे रे. बोलताना क्षणभर तिचा आवाज विषण्ण झाल्यासारखा झाला. पण मग लगेच स्वतःला सावरत ती किंचित हसून म्हणाली, माझं नाव रोमा आहे. अर्थात टोपण नाव आहे ते. माझं खरं नाव सायली आहे. पण लोकांना सायलीपेक्षा रोमा जास्त अपील होतं. पण तू मात्र मला सायलीच म्हणा. हां, तर काय म्हणत होतास तू? सायली, तुझे हे उपकार मला ह्या जन्मी तरी फेडता येतील का? एकदा तू माझ्या बहिणीला वाचवलं होतंस आणि आज तू माझ्या आईचे प्राण वाचवलेस. मी? सायली खळखळून हसली आणि मग म्हणाली, जर तुला तसं वाटत असेल तर माझी हरकत नाही. खरं तर लोक सगळ्या गोष्टींचं श्रेय परमेश्वराला बहाल करून मोकळे होतात ना. मग रिकामा झालेला चहाचा कप खाली ठेवत तिने विचारलं, अरे पण तू मुंबईला आलायस तो कशासाठी? अभिमन्यूनं मग बशीरच्या पत्राविषयी सांगितलं. आपली काल दुपारपर्यंत वाट बघून तो दुबईला गेल्याचंही सांगितलं. ओ बॅड लक. त्याचं सगळं बोलणं ऐकल्यावर सायली म्हणाली, 1 दिवस आधी आला असतास तर तुझ्या आयुष्याला एक वेगळी कलाटणी मिळाली असती. हो ना. अभिमन्यू फक्त हुंकारला. मग काय करायचं ठरवलंयस तू? बशीरच्या फ्लॅटमध्ये राहणाऱ्या त्या माणसानं आज मला आपल्या ऑफिसवर बोलवलंय. असं म्हणत अभिमन्यूनं त्या माणसानं दिलेलं कार्ड तिला दाखवलं. तुला खात्री आहे हा पटेल तुला काही काम देईल याची? कार्डावरचा मजकूर वाचून सायलीनं काहीशा शंकित स्वरात विचारलं. आपण करायचा ना प्रयत्न, नाहीतरी सध्या माझ्या हातात दुसरं काय आहे? अरे पण हे ऑफिस इथनं फार लांब आहे. कुठे आहे ते? बांद्र्याला, लिंकिंग रोडवर. तुला तर मुंबईची काही माहिती नाही, कसं शोधणार तू? अरे बापरे, मग आता? अभिमन्यूनं काहीशा काळजीच्या स्वरात विचारलं. सायली काही क्षण विचार करत राहिली आणि मग म्हणाली, चल मी येते तुझ्याबरोबर. पण तू? हां, आलं लक्षात माझ्या. माझ्यासारख्या रात्रभर जागणाऱ्या मुलीची ही आराम करायची वेळ आहे. पण आजचा माझा आराम मी तुझ्यासाठी सोडतीये. माझी ही उधारी समज तुझ्यावर. चल आता लवकर झटपट तयार हो. बस मिळून तिथे पोचायला आपल्याला किमान अर्धा पाऊण तास तरी लागेल. सायलीचा हुकूम मानून अभिमन्यू बाथरूममध्ये शिरला. मित्रांनो, हा 11वा भाग इथेच संपला. 12वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्र.